हॅलो स्टुडंट, तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये मागच्या लेक्चरला सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन हे युनिट आपण पाहिलेलं आहे. आता आपण नवीन युनिट चालू करत आहोत. युनिट सेकंड, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया हे आपण पाहण्याच्या आधी तुम्हाला फर्स्ट इयर अप्लाइड मेकॅनिक्सला मुवमेंट म्हणजे काय झालेलं आहे. मुवमेंट समजा हा एक फोर्स आहे एफ नावाचा, हा ए पॉईंटवर ॲक्ट होतो आहे आणि हा ओ पॉईंट आहे आणि ह्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ओ पॉईंटपासून एफचं ते सपोज एक्स आहे. ठीक आहे. मग मुवमेंट अबाउट पॉईंट ओ आपल्याला जर काढायचं असेल, मुवमेंट अबाउट पॉईंट ओ काढायचं असेल तर ते काय असतं, तर हा जो काय फोर्स आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट अबाउट विच मुवमेंट इज टेकन. तर ज्या पॉईंटच्या अलॉंग, ज्या पॉईंटच्या अबाउट मुवमेंट घेतलेलं आहे त्या पॉईंटपासून त्या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे किती आहे, एक्स. हे काय झालं, मुवमेंट. ओके. आता इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे जडत्व. की एखादी बॉडी आहे किंवा एखादा मॅटर आहे तो त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला राहतो. इट प्रिझर्व इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन, युनिफॉर्म मोशनमध्ये राहतो किंवा त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला राहतो अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स और एक्सटर्नल एजन्सी. जोपर्यंत एक्सटर्नल एजन्सी किंवा फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत तो त्याच्या रेस्ट पोझिशनला राहतो किंवा त्याच्या मोशनमध्ये. पण ती मोशन कशी असेल, अलॉंग द सेम डायरेक्शन अँड दिस मोशन इज युनिफॉर्म मोशनमध्ये आणि सेम डायरेक्शनमध्ये ती मोशन असेल, त्याच मोशनमध्ये तो राहतो किंवा त्याच्या स्टेट ऑफ रेस्टला राहतो जोपर्यंत एक्सटर्नल एजन्सी त्याच्यावर ॲक्ट होत नाही किंवा एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही. त्याला आपण म्हणतो इनर्शिया. म्हणजेच काय, एखादा मॅटर त्याची स्टेट ऑफ रेस्ट प्रिझर्व करतो किंवा युनिफॉर्म मोशन प्रिझर्व करतो जोपर्यंत त्याच्यावरती कोणता एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इनर्शिया. आता आपण काय करूया की कन्सेप्ट जो आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया तो समजून घेऊया. कन्सेप्ट ऑफ एम आय म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया. कन्सेप्ट ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया समजून घेऊया. तर कन्सेप्ट ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया समजून घेण्यासाठी आपण इथं एक प्लेन फिगर घेतलेली आहे किंवा लॅमिना घेतलेला आहे. ही एक प्लेन फिगर आहे आणि इथं वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता ही जी काय प्लेन फिगर आहे जी तुम्हाला इथं तुम्ही पाहत आहात ती फिगर, आता समजा की ह्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाजमध्ये डिवाईड झालेली आहे. सपोज नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाज ह्या A1, हा A2, हा A3 आणि हा A4 अशा नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाजमध्ये डिवाईड झालेली आहे प्लेन फिगर. आता बघा, हा जो A1 दिसतो आहे तुम्हाला, A1 एलिमेंटरी एरिया, हे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बारीक एलिमेंट त्याच्यामधले एरिया आपण समजा A1, A2, A3, A4. हा स्मॉल एलिमेंट आहे A1, त्याचा एरिया A1 आहे. तर त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस आपण कन्सिडर करूया. वाय ॲक्सिसपासून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर करूया x1. ठीक आहे. त्याच्यानंतर A2 ह्या एलिमेंटरी एरियाचं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कन्सिडर करूया x2. ठीक आहे. हे x1 असं करूया, x2. त्याच्यानंतर ह्या A3चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कन्सिडर करूया x3 आणि A4चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर करूया x4. A1चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर आहे डिस्टन्स x1. A2चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x2. A3चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x3 आणि A4चं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x4. तसंच A1चं एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y1. ओके. A2चं एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y2. A3चं दिस A3 ह्याचं
एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y3 आणि A4चं एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y4. लक्षात येतं? हा एक प्लेन फिगर आहे. ही प्लेन फिगर आहे आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ एरिया आपण कन्सिडर केले A1, A2, A3, A4. आता A1 जर धरला तर त्याचं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x1 आणि एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y1. तसं A2 जर धरला तर त्याचा वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x2 आणि एक्स ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y2. A3 जर धरला तर त्याचं वाय ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे x3 आणि एक्स ॲक्सिसपासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे y3, सेम ॲज दॅट ऑफ A4. अशा पद्धतीनं आपण लक्षात घेतलेलं आहे. आता समजा मी आत्ता मुवमेंट वगैरे सांगितलेलं आहे. आता इथं फोर्सच्या ऐवजी हा एरिया कन्सिडर करू. हे फोर्सच्या ऐवजी इथं एरिया कन्सिडर करू. जर आपण फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया A1 about y axis जर काढायचं म्हणलं, फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया A1 हा जो एरिया आहे याचा मुवमेंट जर आपण काढायचं म्हणलं वाय ॲक्सिसपासून तर काय येईल? इथं फोर्सच्या ऐवजी आपण एरिया कन्सिडर करू आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस अबाउट विच मुवमेंट इज टेकन. ह्या वाय ॲक्सिस भोवती मुवमेंट घेतो आहेत. मग हा फोर्सच्या ऐवजी इथं एरिया A1 घेऊया आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ज्या ॲक्सिस भोवती आपण मुवमेंट घेतो ते वाय ॲक्सिस. म्हणजे काय येईल इथं? तर ह्याचं आपल्याला येईल इथं A1 हा फोर्सच्या ऐवजी इथं एरिया घेतलेला आहे इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. तर इथं येईल x1. ठीक आहे. नंतर आपण ह्याचा सेकंड हा जो आता इथं आहे तर ह्याचा आता हे A1 x1 इथं आहे सपोज. ठीक आहे. ह्याचा जर आपण सेकंड मुवमेंट ऑफ एरिया घेतला, A1 अबाउट वाय ॲक्सिस जर घेतला तर बघा फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया आला इथं A1 x1. आता परत ह्याचा मुवमेंट घ्यायचा आहे म्हणजे इथं काय झाला, फोर्सच्या ऐवजी इथं काय येईल A1 x1 येईल. A1 x1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस x1. ठीक आहे. म्हणजेच काय आलं A1 x1 स्क्वेअर. हा काय झाला सेकंड मुवमेंट, दुसऱ्या वेळेस मुवमेंट ऑफ एरिया घेतला. पहिल्या वेळेस जेव्हा मुवमेंट ऑफ एरिया घेतला तेव्हा काय आलं A1 x1. दुसऱ्या वेळेस परत जर मुवमेंट ऑफ एरिया घेतला तर दुसरा मुवमेंट ऑफ एरिया घेतला तर A1 x1 पहिला मुवमेंट ऑफ एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस x1. म्हणजेच काय A1 x1 स्क्वेअर. म्हणजेच काय की असे नंबर ऑफ एरियासाठी आपल्याला काय येणार आहे, सेकंड मुवमेंट ऑफ एरिया काय येणार नंबर ऑफ एरियासाठी, तर A1 च्या ऐवजी AN XN स्क्वेअर नंबर ऑफ एरियासाठी. मग समजा 2 साठी आला सेकंड मुवमेंट ऑफ एरिया, A2 साठी काय येईल A2 x2 स्क्वेअर. A3 साठी सेकंड मुवमेंट ऑफ एरिया काय येईल A3 x3 स्क्वेअर. A4 साठी सेकंड मुवमेंट ऑफ एरिया काय येईल A4 x4 स्क्वेअर अबाउट वाय ॲक्सिस. तसंच n नंबर ऑफ इलिमेंट आहेत, तसंच काय येईल n नंबर ऑफ इलिमेंटसाठी AN XN स्क्वेअर अबाउट वाय ॲक्सिस. लक्षात आलं? मग आपण असं लिहूया की हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो तो काय असतो, सेकंड मुवमेंट ऑफ एरिया असतो. तर IYY आपण वाय ॲक्सिस भोवती घेतोय. मग सेकंड मुवमेंट ऑफ एरिया आपला A1 साठी काय आला A1 x1 स्क्वेअर प्लस सेकंड मुवमेंट ऑफ एरिया A2 साठी काय आला A2 x2 स्क्वेअर अबाउट वाय ॲक्सिस प्लस
A3 साठी सेकंड मोमेंट ऑफ एरिया काय आला A3 x3 स्क्वेअर. A4 साठी सेकंड मोमेंट ऑफ काय एरिया काय आला A4 x4 स्क्वेअर. असे नंबर ऑफ एलिमेंटसाठी सेकंड मोमेंट ऑफ एरिया अबाउट वाय वाय ॲक्सिस काय आला AN XN स्क्वेअर AN XN स्क्वेअर. सो आपण असं लिहू शकतो की IYY मोमेंट ऑफ एरिया about y axis is summation of ax square. Okay, this is about y axis, summation of ax square. So moment of area is second moment of inertia is second moment of area. A1 A2 A3 असे नंबर ऑफ एलिमेंट अबाउट वाय वाय ॲक्सिस घेतलं तर काय येईल IYY इज इक्वल टू समेशन ऑफ AX स्क्वेअर. ठीक आहे. तर तसंच सिमिलरली समजा आपण फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया घेतला. फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया A1. आता आपण एक्स ॲक्सिस भोवती घेऊ. एक्स ॲक्सिस भोवती घेऊ. एक्स ॲक्सिस भोवती घेऊ तर तो काय येईल. आता बघा हा एक्स ॲक्सिस भोवती घ्यायचा A1चा एरिया. A1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस अबाउट विच मुवमेंट इज टेकन. एक्स ॲक्सिस भोवती घेतोय तर त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल Y1. म्हणजे हे तर काय येईल A1 इंटू Y1. ओके. सिमिलरली आपण जर सेकंड मुवमेंट ऑफ एरिया घेतला. सेकंड मुवमेंट ऑफ एरिया घेतला A1चा अबाउट एक्स ॲक्सिस तर सेकंड मुवमेंट ऑफ काय येईल. आता पहिला मुवमेंट काय आलेला आहे A1 Y1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स Y1. म्हणजेच काय आला A1 Y1 स्क्वेअर. A1 Y1 स्क्वेअर. म्हणजेच इथं आपण असं लिहू शकतो जसं आपण मागच्या वेळेस लिहिलेलं आहे IYYचं तसंच IXX moment of inertia about x axis is sum of second moment of area, sum of second moment of elementary areas. So second moment of area A1 about x axis आत्ताच आपण काढलेला आहे A1 Y1 स्क्वेअर. सो सेकंड मोमेंट ऑफ एरिया अबाउट एक्स ॲक्सिस A2चा काय येईल A2 Y2 स्क्वेअर. सिमिलरली सेकंड मोमेंट ऑफ एरिया A3चा अबाउट एक्स ॲक्सिस A3 Y3 स्क्वेअर. सिमिलरली सेकंड मोमेंट ऑफ एरिया A4 अबाउट एक्स ॲक्सिस इज A4 Y4 स्क्वेअर. तसं नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाज आहेत. मग आपण इथं लिहू शकतो AN YN स्क्वेअर. सो IXX means moment of area or second moment of area or moment of inertia about x axis is sum of A Y square. Sum of A Y square. So this is all about concept of मुवमेंट ऑफ इनर्शिया. एवढं लक्षात ठेवा की एक प्लेन फिगर आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाज आहेत. वाय ॲक्सिसपासून प्रत्येकाचं डिस्टन्स आहे आणि एक्स ॲक्सिसपासून डिस्टन्स आहे. मग फर्स्ट मुवमेंट ऑफ एरिया A1 अबाउट वाय ॲक्सिस हा जो उभा वाय ॲक्सिस आहे त्याचा A1 हा जो मुवमेंट काढला वाय ॲक्सिसच्या भोवती तर काही A1 X1
परत त्याचा अजून मुवमेंट काढला तर काय येईल, आधीचा जो मुवमेंट होता A1 x1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस x1 म्हणजेच A1 x1 स्क्वेअर. मग ह्या सगळ्या एलिमेंटरी एरियाज, नंबर ऑफ एलिमेंटरी एरियाजची जर आपण सम केली तर आपल्याला काय येईल, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. तर ते काय येते, समेशन ऑफ AX स्क्वेअर. सिमिलरली IXX काय येईल, समेशन ऑफ AY स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यातनं आपण काय पाहू शकतो, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा त्याला सेकंड मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणूया आपण, किंवा एरिया म्हणूया. सेकंड मुवमेंट ऑफ एरिया किंवा मुवमेंट ऑफ इनर्शिया इज IXX इज इक्वल टू समेशन AY स्क्वेअर आणि IYY इज इक्वल टू समेशन AX स्क्वेअर. हे आपण आत्ता पाहिलेलं आहे. इन जनरल आपण म्हणूया मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन ऑफ AH स्क्वेअर, where I is mi, moment of inertia about axis. Consider A is area of section, A is area of section, and H, small h, is distance of centroid area, centroid of area. सेंट्रॉइड हे तुम्हाला मेकॅनिक्समध्ये झालेलं आहे. सेंट्रॉइड म्हणजेच काय, पॉईंट ॲट विच एरिया इज कॉन्सन्ट्रेटेड इन केस ऑफ प्लेन फिगर्स. डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ एरिया फ्रॉम द ॲक्सिस कन्सिडर. इन जनरल आपण म्हणू शकतो आय बरोबर मुवमेंट ऑफ इनर्शिया बरोबर समेशन ऑफ AH स्क्वेअर, वेअर I इज mi अबाउट ॲक्सिस कन्सिडर. कॅपिटल A इज एरिया ऑफ सेक्शन अँड स्मॉल h इज डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ एरिया फ्रॉम द ॲक्सिस कन्सिडर. आणि ह्याचं जे युनिट आहे हे युनिट मीटर रेस टू 4 असेल, सेंटीमीटर रेस टू 4 असेल किंवा MM रेस टू 4 असेल. पण आपण कुठलं वापरणार आहे, MM रेस टू 4 वापरणार आहेत. तर इन जनरल आपण आता युनिट पण पाहिलेलं आहे, MI पण पाहिलेलं आहे. सो डेफिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया, इट इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, हा प्रोडक्ट आहे. इट इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, गुणाकार आहे, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स from the axis is called as mi, or moment of inertia. It is denoted by letter capital I. So it is nothing but, it is moment of inertia is nothing but it is sum of product of area and the square of distance from the axis. So it is algebraic sum of area into स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस. ओके, परत एकदा डेफिनेशन सांगतो. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर I अँड द युनिट इज MM रेस टू 4. नेक्स्ट डेफिनेशन इज रेडियस ऑफ गायरेशन. हे स्मॉल के न दाखवलेलं आहे. It is defined as the distance at which the area A is supposed to be concentrated. हे रेडियस ऑफ गायरेशन हे काय डिस्टन्स आहे की त्या डिस्टन्सला जो एरिया आहे A तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, जेणेकरून इट गिव्ह सेम MI, इट गिव्ह सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया. I इज इक्वल टू A आणि इथं आपण रेडियस ऑफ गायरेशन घेऊया K स्क्वेअर. H स्क्वेअरच्या ऐवजी K स्क्वेअर घेऊया. सो K इज इक्वल टू रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ अंडर रूट ऑफ I अपॉन A. ओके, हियर दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट इट इज डिस्टन्स ॲट विच द एरिया इज सपोज टू बी
concentrated to give the same mi or same moment of inertia. So capital mi is equal to capital A into k square, where k is radius of gyration. मग के स्क्वेअरचं आपण जेव्हा करू तर के स्क्वेअर बरोबर काय येईल? के स्क्वेअर बरोबर आय अपॉन ए. मग दोघांचाही स्क्वेअर रूट घेतल्यावर के बरोबर अंडर रूट आय अपॉन ए. आता ह्याचं जे युनिट आहे, युनिट जे आहे ते काय असणार आहे? एम असणार आहे. ह्याचं युनिट काय असणार आहे? डिस्टन्स असल्यामुळं ह्याचं युनिट रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट एम असणार आहे. लक्षात आलं? आता ह्यामध्ये समजा के एक्स एक्स असेल, के एक्स एक्स बरोबर काय येईल? के एक्स एक्स तर इथं येईल आय एक्स एक्स अपॉन ई. आणि जर के वाय वाय असेल, के वाय वाय असेल तर इथं काय येईल? आय वाय वाय अपॉन ई. ज्या ॲक्सिस भोवती घेतले त्यानुसार आपण घेणार आहे. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द ॲक्सिस. एक्स एक्स ॲक्सिस भोवती घेतलं तर आय एक्स एक्स अपॉन ई अंडर रूट, आणि वाय वाय ॲक्सिस भोवती अंडर रूट आय वाय वाय अपॉन ए. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट ॲक्सिस कन्सिडर. ओके, तर हे आत्ता लक्षात घ्या. आणि पुढचं जे आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सम प्लेन फिगर्स, जॉमेट्रिकल फिगर्स, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.